कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हे लक्षण काय बरोबर नाही। अपशकुन घडलाय, अपशकुन। योग नाही, देवीने संकेत दिलाय ताई। अहो अधिपती कसं जाणार हो तुम्ही आता? अधिपती अहो तुम्ही नका जाऊ, अहो अपशकुन आहे हो। काय काळजी करू नको, आपण फोनवर राहूया की कॉन्टॅक्ट मध्ये। हा नाही सोडायला यायची काही गरज नाही। नाही ओके भावा। हा थँक्यू थँक्यू। हा चला। पोचला का काय तिकडे आमच्या आधी? काय झालं? नाही, ते सगळं डोक्यातूनच जात नाही माझ्या। काय? ते ताट पडलं आणि मॅडम जे बोलत होत्या ते डोक्यातनं जात नाहीये। त्यात काय झालं मग? तुम्ही केव्हापासून असले काहीतरी उलटे सुलटे विचार करायला? नाही, माझा विश्वास नाहीच आहे या गोष्टींवर, पण मॅडमची तयारी नव्हती आणि अशी काहीतरी घटना घडली नेमकं आपण निघताना, असं मनात हुरहुर लागून राहिली उगाच। काय हुरहुर बिरहुर काय 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 करून घेऊ नका। मनात येणारे जे उलट सुलट विचार आहेत त्या सगळ्या विचारांनी पॅक करून ठेवा इथं कपाटात। आणि निवांत चाला तिकडे, आहे की नाही? अक्षरा, खरंय अधिपती तुम्हासनी ताईने बोलवले। बरं काय काय भुवनेश्वरीने आमचं बोलणं ऐकायला सांगितलंय? नाही तसं काय बी नाही। जा। मग झाली तयारी? हो, चालूच आहे। कसला विचार करतेस? अक्षरा, आता तुम्ही फिरायला चाललाय, मजा करायला। आता बाकी मागचा विचार नाही करायचा कसलाही। बाबा तुम्ही काळजी घ्या स्वतःची, आणि प्लीज प्लीज मॅडमशी सारखे भांडू नका। अक्षरा, तू आता तुझ्या ट्रिपचा विचार कर। इकडची काळजी नको करू, मी आहे इकडे। तू 4 दिवस का होईना त्या बाईपासून लांब जातेस ना, मला याचा आनंद होतोय। कधी कधी वाटतं मला अक्षरा की तुम्ही वेगळं राहायला हवं। काय काय बोलताय बाबा तुम्ही? असा विचार माझ्या मनातही येत नाही, कधीच नाही। तुझ्या मनात नाहीच येणार, मला माहिती आहे। तू सगळ्यांच्या चांगल्याचा विचार करतेस, पण ती भुवनेश्वरी तशी नाहीये ना। ती तुला सुखानं नाही जगू देणार कधी। अक्षरा, नशिबानं तुझ्यासारखी बायको मिळाली अधिपतीला। त्या बाईनं माझं वाटोळ केलेलंच आहे, पण अधिपतीचं वाटोळ झालेलं मी नाही बघू शकत। आणि ती बाई काही या घरातनं बाहेर नाही जाणार, म्हणून मला वाटतं की तुम्ही दोघांनी कायमचं बाहेर जायला हवं। हो बाबा तुम्ही प्लीज असला काहीतरी विचार करू नका, असं बोलू पण नका। आणि हे अधिपतींना तर अजिबातच पटणार नाही। मला माहिती आहे ते, पण तू आहेस ना, तू समजाव त्याला। आता 4 दिवस दोघे बाहेर जात आहे, तुला वेळ मिळेल, एकदा बोलून बघ या विषयावर। नको बाबा, हो अधिपतींचं किती प्रेम आहे आईसाहेबांवर, किती मनापासून प्रेम करतात ते। असं असं मला त्यांना सांगावंसं नाही वाटत। अक्षरा, त्याला सांग ना, लांब राहून सुद्धा प्रेम करता येतं ना। कोल्हापूर सोडून जायला सांगत नाहीये तुम्हाला। इथंच या आपल्या गावात कुठेतरी दुसरं घर घ्या, वाटल्यास तो रोज येऊन भेटून जाऊ दे तिला। अक्षरा प्लीज समजाव त्याला। माझं फक्त एवढंच म्हणणं आहे बाळा, की ही बाई तुम्हाला सुखानं नाही संसार करू देणार। ती लुडबुड करत राहणार, तुमच्या मध्ये मध्ये येत राहणार। बाबा नको ना हा विषय आता, प्लीज। मी हा विषय आता काढायला नको होता, मला माहिती आहे, पण काय करू बाळा, मला फक्त तुमची काळजी आहे म्हणून बोलतोय। तुमची निघायची गडबड आहे आणि मी हे सगळं बोलत बसलोय। तू आवर तुझं, हं? आणि लवकर बाहेर पडा। ती बाई अजून घरात आहे, ती परत खोडा घालायचा प्रयत्न करेल। तिला काहीतरी नवीन विघ्न सुचायच्या आत तुम्ही घरातून जा। काय गोसावी,
आज सकाळी सकाळी तुला काम सुचलं काय? इतके दिवस झोपा काढत होतात. नाही मालक, तशीच महत्वाची कामं होती. मी बोलायला सांगितलंय नाही ना? मला कळतंय हे सगळं काय चाललंय आणि कशासाठी चाललंय ते. काय ग, फॅक्टरीचं सगळं काम तू बघतेस ना, सगळे निर्णय तू घेतेस. मग आत्ताच नेमकं का अधिपती वाचून आडायला लागले सगळं? अहो का म्हणजे सगळं त्यांच्या नावावर आहे, सगळ्या कागदांवर त्यांच्या सह्या लागतात. मालक आहेत ते. मालक आहेत ना, मग त्याला ठरवू दे त्याने काय करायचं, कधी करायचं. आता त्याने बाहेर जायचं ठरवलंय ना, मग त्यात कोणी खोडा घालायचा नाही. काय रे गोसावी, 8 दिवसांनी केली तर चालणार नाहीत काम? एवढं अडलंय काम, बंद पडणार आहे फॅक्टरी. आता बोल ना. नाही मालक, तसं नाही. थांबा जरा, आम्ही बोलतो जे काय कामांचं आहे ते. ऐकलं? ऐकलंस ना? मालक म्हणतायत मी बघतो कामाचं. झालं. मालक आहेत ना ते. आणि जी काही तुमची खूप अडलेली कामं आहेत त्यासाठी कुणाला फोन वगैरे करायचा आहे का? मी करतो, मला सांगा. नाही नाही मालक, त्याची काहीच गरज नाही. असं कुठलं काम असतं फॅक्टरीत जे आज झालं नाही तर कधीच होणार नाही? हा, फॅक्टरी काही मी चालवली नाही का? असं कुठलंही काम नसतं जे आज झालं नाही तर नंतरही होणार नाही, हो ना? मालक, ते महत्वाची आहेत ना कामं सगळी. ते आहे की काम महत्वाचं आहेच, मी नाही कुठे म्हणतोय. पण त्याच जोडीला वैयक्तिक आयुष्य सुद्धा महत्वाचं आहे ना? कामं होत राहतील, काही अडणार नाही आहे त्यांच्या वाचून. आणि जी अडणारी कामं आहेत ना ती नंतर करायची. हा गोसावी, आणि कोण जो असेल ना तुमचा टिक्कोजीराव, ट्रान्सपोर्टवाला का सप्लायर, त्याला मला फोन करायला सांगा. त्याला म्हणावं मोठे मालक बोलते. मालक, त्याची काहीच गरज नाही. ठीक आहे, तर मग याचा अर्थ कामं होतील ना? होतील ना गोसावी? हो हो होतील ना. आपण करूया, म्हणजे मी करतो. छान. याच कामासाठी आला होतात ना? ते झालं? चहा पाणी घेतलं? मग का थांबलाय? थांबा जरा, बघून द्या आम्हाला काय काय काम आहेत काय नाही. जरा सविस्तर बघून दे जरा नीट. नाही काही गरज नाही. आहेत ना हे सगळे. आणि एवढी मोठी भुवनेश्वरी आहे इथं, आतापर्यंत तिनंच सांभाळलंय सगळं. लागलं तर ओंकार आहे, मी आहे मदतीला. नाही, कोणाच्या मदतीची तशी गरज नाही आम्हाला. आमच्या फॅक्टरीची काम आहेत ते आम्ही बघून घेतो. ओंकाशी वगैरे जे काय बोलायचं असेल ते आमचं आम्ही बोलून घेतो. गोसावी या तू. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.